नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आता नंदिनीला भेटायला आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की असं काय महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याची प्रिमरी एक्झाम सुरू आहे, त्याचमुळे काव्याच्या एक्झामची पुस्तकं देण्यासाठी पार्थ नंदिनीला भेटायला आला आहे. नंदिनी पार्थला म्हणते की एवढं प्रेम करता तुम्ही काव्यावर, तिच्याविषयी कडवटपणासाठी जराही जागा नाही तुमच्या मनात. तर दुसरीकडे काव्या जात असते तर काही गुंड तिची छेड काढत असतात. एकाच वेळी दोघा भावांसोबत अफेअर करणारी ही मुलगी, असे ती काही म्हणत असतात. पण काव्या मात्र काहीच उत्तर देत नाही आणि त्यांचं बोलणं ऐकून घेते. पण त्याचवेळी तिथे नंदिनी येते. आता नंदिनी रागाच्या भरात त्या गुंडांच्या कानाखाली वाजवते. त्यावेळेस तो गुंड बोलतो की मुलींनो, तुझं आयुष्य बर्बाद केलं आणि तू आमच्यावरच हात उचलतेस. नंदिनी म्हणते की ही माझी बहीण आहे, ती आणि मुळीतच माझे आयुष्य बर्बाद केले, तर यात तुम्हाला काय प्रॉब्लेम, मी आहात तरी कोण. तर त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर नंदिनी ही काव्याची ठामपणे बाजू मांडते. तर काव्याला आता खूपच छान वाटतं की आपल्या नंदिनी ताईने आपल्याला माफ केलं. तर दुसरीकडे लांब उभा राहून पाहत हा सगळा प्रकार बघत असतो. आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही खरंच काव्याला माफ करणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.